माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 23 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 38 गोरक्ष आणि कानिफनाथ त्यांची भेट. श्री गणेशाय नमः. गोरक्षाला तपासाठी त्या अबू पर्वतावरील गुफेत बसवून मच्छिंद्रनाथ तो येरू म्हणजेच चरपट चौरंगी हे त्यांच्या पुढील प्रवासासाठी म्हणून निघाले. त्यांना वाटेत अनेक जपी तपी योगीजन भेटले. त्यांच्यासोबत निवास करून काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊन काही गोष्टी रशी त्यांना समजावून देत मच्छिंद्रनाथ आपल्या नाथपंथ विस्ताराचे प्रचाराचे कार्य करीत होते. असाच प्रवास करत करत या दोघांची जोडी मल्हार देशात आली. त्यात अनेक देवस्थाने अनेक तीर्थक्षेत्र होती. ती पाहून ते पुढे जाताच त्यांना एक अद्भुत असा प्रदेश लागला. त्या प्रांतातला सारा कारभार हा केवळ स्त्रियाच पाहत होत्या. ते एक प्रकारचे स्वतंत्र स्त्रियांचेच राज्य होते जणू. त्या राज्यात फक्त स्त्रियाच, पुरुष असे काहीच कोणी नव्हतेच. त्या राज्यातील स्त्रियांनी त्या प्रांतात कधी कोणी पुरुष पाहिलाच नव्हता. त्यामुळेच त्यांना पुरुषांबद्दल एक विशेष असे आकर्षण होते. त्या राज्यातल्या स्त्रिया जर चुकून कोणी पुरुष त्या राज्यात आलाच तर त्याला आपल्या रूपसौंदर्याने काम वासनेची शिकार करून त्यास शक्तीहीन करीत व स्वतःचे स्वामित्व टिकवून ठेवीत. जेव्हा मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आले की आपण त्या स्त्री राज्याच्या सीमेवर येऊन पोहोचलो, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या चरपट चौरंगीस आज्ञा दिली की चरपटा, तू येथेच थांब. तू माझ्यासोबत पुढे येऊ नकोस. पुढे खूप मोठा धोका, तेथे तुझा निभाव लागणार नाही. तू येथेच थांब, माझी वाट पहा. तू मी सांगितलेली साधना, ध्यान, तप येथेच कर. मी लवकरच परत येईन. तेव्हा चरपट आपल्या गुरुदेवांचे पाय धरीत म्हणाला, गुरुदेवा, तुम्ही आज्ञा देता म्हणून मी येथे थांबतो, पण तुम्ही मात्र लवकर परत या. मला एकट्याला असे दूर टाकून जाऊ नका, मला फार भीती वाटते हो. तेव्हा त्यास मच्छिंद्रनाथ म्हणाले, बाळा चरपटी, तू निर्भय हो. तू माझा शिष्य आहे. तू घाबरू नको. तुला इथे कोणताच धोका पोहोचणार नाही अशी व्यवस्था करतो. असे म्हणून नाथाने त्याच्याभोवती एक अदृश्य असे नाथशक्तीचे संरक्षक कडे तयार केले. त्याच नाथशक्तीचे दिव्य कवच घालून त्याला त्या श्री राज्याच्या सीमेबाहेरच ठेवून स्वतः मच्छिंद्रनाथांनी मात्र त्या श्री राज्याच्या प्रदेशात प्रवेश केला. तेथील महापट्टक नामक गावात जाऊन त्यांनी तेथील तीर्थात स्नान केले, देवतेचे दर्शन घेतले. त्या आपल्या हातातील किंगरीचा विशिष्ट प्रकारे नाद करीत, मुखाने अलक निरंजन असा जयघोष करीत हिंडत मुख्य श्री राज्याच्या प्रदेशात आले. इकडे नाथांचे त्या प्रदेशात आगमन झाले. त्यांची ती भव्य दिव्य पुरुषकृती राजमार्गावरून भिक्षाटन करताना पाहिली. श्री राज्याच्या राणीच्या गुप्तहेरांनी पहारेकऱ्यांनी ती वार्ता धावत जाऊन त्या नगरीच्या राणीस सांगितली. आपण आपल्या राज्याच्या सीमा पुरुषांसाठी बंद केलेल्या असताना हा कोण महापुरुष आपल्या राज्यात प्रवेशला हे पाहायला स्वतः राणी मंजुळा त्यांना भेटायला पुढे गेली. तिने त्या भव्य दिव्य योगी राजासमोर पाहिले. मात्र दुसऱ्याच क्षणी ती त्यांच्यावर अत्यंत मोहित झाली. तिने पुढे होऊन नाथांना पदवंदन करून त्यांना आपल्या सहोद राजवाड्यात चालण्याची विनंती केली. त्यांची मुखसंमती मिळताच राणीने वाजत गाजत मोठ्या भव्य पालखीत बसवून त्यांना आपल्या राजमहाली आणले. तेथे तिने त्यांची मनोभावे पूजा करून त्यांच्या पदी आपले सर्वस्व अर्पण करीत त्यांना येथेच राहण्याची विनंती केली. प्रथम तिची प्रार्थना विनवणी सेवावृत्ती पाहून नाथांनी तिची विनंती मान्य केली. पण पुढे मात्र असे होत गेले की राणी मंजुळाच्या सेवेने, तिच्या रूपलावण्याने, तिच्या सौंदर्याने कळत नकळत नाथांच्या मनावर मोहिनी घातली. तिने त्यांना आपल्या मोहजालात पार अडकवून टाकले. ते मोहाचे, मायेचे, विषय वासनेचे पाश इतके घट्ट होते की त्यातून इच्छा असूनही नाथांना काही केल्या निघता येत नव्हते. त्यांची सारी योग वैराग्य शक्ती त्या स्त्री मोहापुढे असमर्थ ठरली. एका एकिंचित स्त्रीच्या लोभापायी त्यांच्या सर्व तपोबलाला डाग लागला होता. ते आपली सर्व योगसाधना विसरून एखाद्या सामान्य जीवासारखे भोगासक्त होऊन ते राजवैभव भोगत होते. राणी मंजुळेने तिच्या सेवाव्रतात कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. ती त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होती. इकडे तिची इच्छाही पुरवून घेत होती. पुढे तर असे घडले की तिला एका पुत्राचा लाभही झाला. नाथाने त्या पुत्राचे मीननाथ असे नाव ठेवले. आता ती श्री मोहाबरोबर ते त्या पुत्रमोहात अडकली. एके दिवशी मच्छिंद्रनाथ हे राणी मंजुळेस काही उदासाने
चिंतित दिसले. तेव्हा तिने मोठ्या कुशलतेने त्यांच्या चिंतेचे दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी, आज मला माझ्या गोरक्षाची त्या निरागस चरपट चौरंगीची आठवण येत आहे. ते माझी वाट पाहत असतील, मला गेले पाहिजे असे म्हणाले. तेव्हा त्यावरून त्या धूर्त राणीने ओळखले की या योगी राजाचे ते शिष्य केव्हा इथे येऊ शकतात. ते ह्या आपल्या सद्गुरूला इथून सोडून घेऊन परत घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्या राणीने दुसऱ्या दिवशी आपल्या राज्याच्या सर्व सीमा अधिक सुरक्षित केल्या. कोणाही पुरुषास आपल्या नगरीत प्रवेश करू द्यायचा नाही असे आदेश केले. पण एकदा मात्र असे घडले की जालंधरनाथाचा शिष्य कानिपनाथ हा अशीच देशोदेशीची भ्रमंती करीत याच देशात आला. तेव्हा त्यास त्या राज्यात पुरुषांना प्रवेशबंदी आहे. येथे फक्त एक मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी योगीच राहतो. राज्य वैभव भोगतो. तोच या नगरीच्या राणीचा पतिदेव. त्यांना एक मीननाथ नावाचा मुलगा. असा हा वृत्तांत जेव्हा कानिपास ऐकायला मिळाला, तेव्हा तो समाचार ऐकून त्यास अत्यंत वाईट वाटले. आपल्या नाथपंथाचा पुरुष येथे असा भोगासक्त होऊन विषय वासनेच्या गंतेत पडावा, याचा मोठा खेद वाटला हो. खरं तर आपणच आपल्या प्रतापाच्या जोरावर मच्छिंद्रनाथांना इथून सोडून न्यावे असे कानिपास वाटत होते. पण त्यास त्या नगरीत प्रवेशच बंदी असल्याने त्याचाही नाईलाज झाला. तो त्यातून भागातून तातडीने बाहेर पडला. तो बाहेर पडला मात्र त्यास तेथे मच्छिंद्रनाथाची वाट पाहत दिवस कंठात असलेला त्याचा आर्त शिष्य फक्त चरपट चौरंगी भेटला. चौरंगीने कानिपनाथाकडे, आपल्या सद्गुरूंना तुम्ही कोठे पाहिलेत का, त्याची काही वार्ता आपल्याला आहे का म्हणून जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांनी त्यास मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत सांगितला. ते ऐकून चौरंगी तर रडूच लागले. तेव्हा त्यास गोरक्षाची मोठी तीव्रतेने आठवण आली. तो कानिपनाथांना म्हणाला, नाथजी, आज माझा गुरुबंधू गोरक्ष येथे असता तर त्याने मच्छिंद्रनाथांना अवश्य त्या स्त्री राज्यातून सोडून आणले असते. तेव्हा त्याची समजूत काढत कानिपनाथ त्याला म्हणाले, हे बघ चौरंगी, तू असा दुःखी कष्टी होऊ नको. अरे, या साऱ्या विधिलिखिताच्या गोष्टी त्या कोणास टाळता येत नाही. आता मला जर पुढील प्रवासात तुझा गुरुबंधू भेटला तर त्यास मी त्याच्या गुरुची ही वार्ता नक्कीच देईन, त्यास इकडे पाठवेन. इकडे असे झाले की मध्यंतरीचा फार मोठा काळाला गेला. गोरक्षाची तपोसाधना पूर्ण झाली. तो आपल्या गुरुच्या शोधार्थ नाना प्रदेशात फिरू लागला. तो जेथे जायचा तेथे त्या गावात कोणी मच्छिंद्रनाथ नावाचा योगी आला होता का, येथे कोणी या नावाचा योगी होता का, अशी विचारणा करायचा. पण खूप गावं, नगर, प्रदेश, गुंफा, पर्वत, कडे, कपाऱ्या शोधूनही गोरक्षास काही त्याच्या सद्गुरूंची भेट घडत नव्हती. त्याची बेचैनी काळजी वाटत होती. एक दिवस असेच गोरक्षनाथ हे प्रवास करीत करीत शिवंकाळ या नावाच्या नगरीपाशी आले. त्या नगरीबाहेरच्या वनप्रदेशात त्यांची काही योगी लोकांची गाठ झाली. त्यांच्यासोबत वार्तालाप करीत असताना उभयतांनी परस्पराच्या पंथाची, गुरूंची चौकशी केली. तेव्हा गोरक्षनाथांनी, मी नाथपंथाचा अनुग्रहित आहे. माझे गुरु मच्छिंद्रनाथ प्रत्यक्ष भगवान शिवाचे अनुग्रहित आहे. मी त्यांचा शिष्य. माझे नाव गोरक्ष. मी तपाचरणास बसलो असता माझे सद्गुरू मला सोडून निघून गेले. मी त्यांचा शोध घेतो, पण ते कुठे, ते मला लागणारा अजून कोणी भेटला नाही. केव्हा भेटेल माहीत नाही. असे म्हणताना त्या शिष्यांचे गुरुभेटीसाठी पाणावलेले डोळे योगी जनातील प्रमुखाने पाहिले. तो प्रमुख पुढे आला. त्याने मोठ्या आदराने गोरक्षनाथाचा हात आपल्या हाती घेतला. तो म्हणाला, गोरक्षनाथा, अरे मी कानिपनाथ, सद्गुरू श्री जालिंदरनाथ यांचा शिष्य. मी पण तुझ्याच सारखा माझ्या गुरुचा शोध घेत फिरतोय. मलाही माझे सद्गुरू सापडलेले नाहीत. तेव्हा त्या दोन समदुःखी जीवांचे एकमेकाशी घट्ट असे बंधुत्वाचे नाते जुळले. ते पंथांचे गुरुबंधू म्हणून एकमेकांच्या प्रेम भेटीत मोठ्या आनंदाने सामावले. मग वैताने तेथेच बैठक टाकली. परस्परात काही सुखसंवाद करू लागले. तेव्हा कानिपाला आपल्या विद्येची चुणूक दाखवावी असे वाटले. तो म्हणाला, ही आंबराई मधुर फळाने लगडलेली, यातील काही आंबे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको नको, एवढा त्रास कशाला? त्यावर कानिपणाला, यात त्रास कसला? शिष्य नान्य केले की लगेच तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला, शिष्य नसते तर आपल्याला आणावे लागले असते. तुम्ही तुमच्या विद्येच्या प्रभावाने जागा न सुटा येथे आंबे आणा. कानिपाने लगेच विभक्त अस्त्राचे मंत्र जपून भस्म झाडावर फेकले. त्याबरोबर पिकलेले सर्व आंबे त्याच्यासमोर येऊन पडले. सर्व शिष्य मंडळी गोरक्ष खाऊन तृप्त झाले. गोरक्षाने आपली विद्या दाखवावी म्हणून आकर्षण शक्ती विभक्त अस्त्राने मंत्र जपून भस्म फेकताच लवंगवनातील विविध फळे येऊन पडली. ती बरीच होती. खाऊन झाल्यावर सुद्धा पुष्कळ उरली.
तेव्हा गोरक्ष म्हणाल, उरलेली सर्व फळे झाडाला पुन्हा लावून ठेवावी. हे ऐकताच कानी पाणी ते अशक्य आहे असे म्हटले. याचा गोरक्षाने म्हटले, जो खरा गुरुपुत्र असेल त्याला काहीच अशक्य नाही. मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने पाहिजे ते करू शकतो. गोरक्षाचे असे अहंकारयुक्त भाषण ऐकून काणीप संतापला. तो म्हणाला, मी तुझ्या गुरुला चांगला ओळखतो. अरे गोरक्षा, तुझा गुरु हा एका स्त्रीच्या लोभापायी त्या स्त्री राज्यात कमळात भुंगा जसा बंदी होऊन पडावा तसा राणी मंजुळाच्या प्रेमात योगी नाही तर भोगी म्हणून पडलाय. तुझा गुरु त्या मल्हार देशाच्या राणीने पोपटासारख्या आपल्या मोहमायेच्या पाशात बंदी करून ठेवला. तू त्या भोगी मच्छिंद्राची महती ती मला काय सांगतो? कानिपाचे बोलणे ऐकून गोरक्ष व्यथित झाला. रागाने तो देखील बोलून गेला की कानिपा, अरे तुझा गुरु तर 10 वर्षी लिधीच्या ढिगात कुजत पडला आहे. त्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही, दुसऱ्याला काय उद्धारणार? मोठ्या दिमागात शिष्याचा तांडा घेऊन फिरतो. ह्याला पटणात जाऊन पहा. राजा गोपीचंदाने वस्तादपणा करून तुझ्या गुरुला खड्ड्यात पुरून टाकले. माझा गुरु असा कमजोर नाही. मारुती सकट सर्व देवांना त्याचे पराभूत केले. आता पहा त्याचा प्रभाव असे म्हणून मंत्र जपतात सर्व फळे फांदीला लगडली. हे पाहून काणिपनाथ प्रभावित झाला. गोरक्षाला त्याने आलिंगन दिले, त्याच्या सामर्थ्याची स्तुती केली. जालिंदर नाथाचा शोध लागला म्हणून त्याला धन्यवाद दिले. तो म्हणाला, गोरक्षा, मला क्षमा कर. मी तुझ्या गुरुबद्दल थोडे अधिक कडवट शब्दात बोललो, पण ती वस्तुस्थिती आहे ती आपल्या या नाथपंथास भूषणास्पद नाही, म्हणून मला राहायचे नाही. तेव्हा गोरक्षाने कानिपाचा हात हाती घेतला. त्यास म्हटले, हे बंधू काही असो, पण आज आपल्या दोघांचे परमभाग्य आहे की निदाने हा वादाच्या निमित्ताने तरी आपल्या दोघांना आपापल्या गुरूंचा ठाव ठिकाणा माहीत झाला. तेव्हा आता आपण विलंब न करता त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करूया. चला, आदेश असे म्हणून दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला. परत एक वार गळा भेट घेतली. ते दोघे शिष्य आपल्या सद्गुरूंच्या मुक्ततेच्या कार्यासाठी भिन्न भिन्न दिशेस निघाले. या ठिकाणी हा भाग संपला. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा. आता या पुढील भागात आपण गोरक्षाकडून मच्छिंद्रनाथाची सोडवणूक बघणार आहोत.